रायगड म्हणजे स्वराज्याचा काळीज आणि काळजावर वार करणाराचा कोथळा काढायला सक्षम आहे संभाजी. त्यागपराला आमचा निरोप धाडा. स्वराज्यात राहायचंय तर गपगुमान राहा म्हणावं. अंतरून पसरशील तर पायच काढून घेऊ. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पहिला भाग आता लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि सर्व टीम माझ्यासोबत आहे. मुख्य म्हणजे ठाकूर अनूप सिंग यांना आपण अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या अनेक आव्हानात्मक भूमिकांमध्ये पाहिलं आहे. ते आपल्यासोबत आहेत. कमलेश सावंत जे अर्थातच आपल्या सगळ्यांना परिचित आहेत आणि तुषार शेलार आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक. नवशक्तीमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मी पहिल्यांदा तुमच्याकडेच वळते आणि अर्थात मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही ज्या पद्धतीने जगली आहे ती मला असं वाटतं की आत्ताही दिसते. कारण मला असं वाटतं की इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्ही त्या छान थाटात आलेला आहात. तर अर्थातच खूप छान वाटतंय आणि याही लुकबद्दल नक्की सांगा. मी तेच म्हणतो की महाराजचा रोल मी केलंय बरोबर आहे, पण महाराज अजून बाहेर निघालेच नाही. महाराज बरोबरच ते राहिले आहेत, ते आहेत दिवस रात्र माझ्या बरोबरच आहेत. मी बोलतो त्यांच्याशी माझ्या मनात की बाबा महाराज तुम्ही कसे वागले असं तुमच्या काळामध्ये. तर मी तेच म्हणतो लोकांना की महाराजांचे भक्त असणं म्हणजे त्यांची जे लाईफची जी क्वालिटीज आहेत त्या आपल्या आयुष्यात आपण ठेवायला पाहिजे. एखादा त्याचे खूप अनेक क्वालिटीज त्यांचे होते त्यांच्या काळातले, जे माझ्यामध्ये ऑलरेडी जेव्हा मी प्रिपेअर करत होतो तेव्हा मला कळत होतं की बाबा हे माझ्यामध्ये पण आहे. असं काय गुणविशेष आहेत जे तुम्हाला टू जसं टू मेंटेन डिग्निटी, टेकिंग केअर ऑफ एल्डर्स आणि टू ऑलवेज ड्रेसअप व्हेरी रॉयली आणि प्रेझेंटेबल. कारण मी स्वतः पण एक राजपूत आहे, क्षत्रिय राजपूत आहे. तर आमच्या घरात नाहीतरी एक खूप उदयपूर आणि खूप ट्रेडिशनल वे ऑफ लिव्हिंग आहे. तर आमचे पण आयकॉन आणि आयडल महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय हे आमचे ऑलरेडी अजून आहेत. म्हणून असा रोल करणं, जिकडे छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करणं म्हणजे माझ्यासाठी खूप नॅचरली ते एकदम अप्रोचेबल झाला. आणि अजून पॉलिटिकली माझं एवढं गेम स्ट्रॉंग नव्हता इन टर्म्स ऑफ नॉलेज, पण जेव्हा मी इतिहासमध्ये त्यांचं हे सगळं पाहिलं आणि जेवढं मी वाचलं आहे त्याबद्दल मला कळालं की बाबा एक माणूस एकटा त्या काळामध्ये मुघल, ब्रिटिशर्स, पोर्चुगालीज आणि ब्रिटिशर्स आणि सिद्धीस त्यांच्याबरोबर एकत्र तो लढत होता आपल्या स्वराज्यांसाठी. मग काय सॅक्रिफाईस त्यांनी केलं स्वतःसाठी शेवटपर्यंत, ते त्याच्याशी खूप शिकलो मी. तर आय एम सॉरी, आय एम गोइंग अ लिटल अवे फ्रॉम द टॉपिक, बट येस ॲक्च्युअली टॉकिंग अबाउट द ड्रेस. आणि डिझायनर कोण आहे? शुभांगी ताई म्हणून आहे, वस्त्रवेळ त्यांचा ब्रँड आहे आणि त्यांनी स्पेशली ते महाराजांचे खूप कट्टर भक्त आहेत. तर जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं होतं ॲज महाराजांच्या अवतारमध्ये त्या दिवसापासून सर मी तुम्हाला ड्रेसअप करेन आहे प्रत्येक इंटरव्ह्यूसाठी. मी म्हटलं होत आहे तुमचं. तर ती त्यांची भक्ती आहे आणि आज त्याच्यामुळे आम्ही इकडे बसलो, म्हणजे त्याप्रमाणे त्यांचं आउटफिट. मला असं वाटतं की तुम्हाला ते वेगवेगळे लुक्स आणि त्या रूपांमध्ये आम्ही आधीही पाहिलं आहे, रामायण महाभारत सारख्या भूमिकांमध्ये त्यातही पाहिलेलं आहे आणि अर्थात साऊथमध्येही तुमचे काही हे होते. तर मला असं वाटतं की मराठीत यायला थोडा वेळ का लागला? काय वेळ नाही लागला, रोल माझ्याकडे यायला थोडा वेळ लागला. कारण असा रोल रोलने सिलेक्ट, कधी कधी रोल पण सिलेक्ट करतो की कुठल्या ॲक्टरने ते करायला पाहिजे म्हणून. तर ही मोठी जबाबदारी आणि ही खूप मोठं सौभाग्य लागतो त्याच्यासाठी. कारण छत्रपती शिवराय किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा रोल ज्यांनीही आजपर्यंत प्ले केला आहे त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले आहेत आणि तसाही तो एक चेंज माझ्या आयुष्यात पण आलेला आहे. खूप आधीपासून इच्छा होती, कारण पौराणिक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, ऐतिहासिक भूमिका करायची इच्छा होती. मला वॉरियर सिरीज म्हणजे खूप एक करायची इच्छा होती आणि अनसंग वॉरियर्स ज्यांच्याबद्दल जास्त नॉलेज नव्हतं लोकांना त्याबद्दल. अनफॉर्च्युनेटली मी शाळेमध्ये पण आता लोकांना, स्टुडंट्सला ते सांगत होतो, टीचर्सला, की आमच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात अगोदर जेव्हा मला हे रोल आला ना, जेव्हा मी प्रिपेअर केलं, सगळ्यात अगोदर मी माझ्या स्कूल टीचर्सची आजही टचमध्ये आहे. मी माझ्या हिस्ट्री टीचरला फोन केलं, मी म्हटलं तर आपल्या हिस्ट्री बुक्समध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एकही चॅप्टर का नव्हतं त्यावेळी? तुम्ही ब्रिटिश माउंट बॅटन आणि पार्टिशन आणि लाहोर आणि चिटगोंग आर्मडी रेड आणि ते सगळं तुम्ही आम्हाला शिकवलं आहे, पण हे एवढं इम्पॉर्टंट आयकॉनिक रोल छत्रपती संभाजी महाराजांचा रोल एक धडा होता फक्त छत्रपती शिवरायांबद्दल, फक्त हिस्ट्री बुक्समध्ये आमच्या काळात. आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांचं एक्झिस्टन्सच आम्हाला माहीत नाही. हे कसं काय आणि कसं करणार आजच्या मुलांना वगैरे, काय काय कोण काय करून गेलेलं आहे या स्वराज्यासाठी. तेव्हा मी आता काय करतोय, माझ्या प्रमोशनमध्ये पण ही ठेवलंय मी, सर मी प्रत्येक स्कूलला चाललोय आता प्रमोशनमध्ये माझ्या ह्याच्यावरती स्वतःवरती. असं काही PR प्लॅन नव्हता हा,
मी म्हटलं मी येतोय, मी मुलांना जाऊन एक एड्युकेट करतोय की त्या पिढीला कळेल. हो. मला दिस इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग दॅट आपल्या लोकांना, मलाही सुद्धा माझ्या ह्या वयामध्ये मला माहीत नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जोपर्यंत माझ्याकडे रोल नाही आला. जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केली तेव्हा मला असे गोष्ट कळाल्या महाराजांबद्दल. मी म्हटलं हे तर दाखवायलाच पाहिजे लोकांना, कळायला पाहिजे लोकांना. तर साऊथचे पण सगळे चित्रपट आपण करतो ॲज ॲक्टर्स, आपल्याकडे हे ऑप्शन्स आहेत की साऊथचा करायचं की अमुक करायचं. पण जेव्हा असा रोल येतो ना, ते वन्स इन अ लाईफ टाईम येतो. नाही बोलणं म्हणजे सगळ्यात मोठा नुकसान ॲज अन ॲक्टर. आणि तुम्ही बघा ना, जे प्रेम मिळालं आहे मला फक्त शूटिंगच्या वेळी, पूर्ण गाव यायचं बघायला, अरे महाराज आले म्हणून. तर त्यांच्यासाठी तर तयारीचे किस्से नक्कीच ऐकायला आवडतील. आणि सेटवर काय थरार होता, काय होतं? फर्स्ट दिवस मला माहिती आहे, जेव्हा मी ॲक्च्युअल महाराजांच्या अवतारमध्ये आलो, फर्स्ट डे व्हॅनिटी व्हॅनवरून बाहेर निघालो, पडलो मी बाहेर. लोक आले, त्यांनी पाया पडायला सुरू केले आणि ते एव्हरीथिंग वॉज सो ओव्हरवेल्मिंग फॉर मी. त्या क्षणी मला असं वाटलं की हे काय चाललंय, म्हणजे मी फक्त असं उभा आहे आणि लिटरली म्हणजे वयस्कर वगैरे लोक पण आहेत ना, ते पण येऊन पाया पडून कोणी रडतोय बघून. तर त्यावेळी मला मग तुषार सर म्हणाले की सर अभी आपके अंदर के महाराज दिखने लगे लोगों को, अब आप नहीं रहे, अब एव्हरीथिंग विल बी अकॉर्डिंग. अँड दॅट्स फॉर द फर्स्ट टाईम मला एखाद्या सीनमध्ये असं कळाला की यार दिस इज नॉट मी, महाराज करून घेत आहेत माझ्याशी. जेव्हा तो एक्सपिरियन्स मला होत असेल तर कॅमेरा सगळं कॅप्चर करतो. कधी कधी असे सीन्स असायचे जेव्हा महाराजांचा जो टॉर्चर व्हायला थोडंफार आम्ही दाखवलं आहे, ह्याच्यामध्ये प्रयत्न केले दाखवायचा. मी शॉट देऊन बाहेर यायचो आणि मी बघायचो की प्रोड्युसरची फॅमिली, आपली संदीप दादांची फॅमिली, तुषार सर येऊन एकदम इमोशनल होऊन मिठी मारायचे, रडायचे बाहेर. तर हे सगळं मी लाईव्ह बघितलं आहे. तेव्हा कळालं की यार जर ह्यांना असं इकडे वाटत असेल तर कदाचित ऑडियन्सला चित्रपटागृहात म्हणजे ते खूप हेवीली ते फील करतील महाराजांसाठी. आयुष्याचे सुद्धा विविध पैलू आहेत. तुम्ही फक्त ॲक्टर नाही, तुम्ही बॉडी बिल्डर सुद्धा, म्हणजे थोडं तेही तुमचं एक वेगळा पैलू आहे. तर मला असं वाटतं की इथले स्टंट्स थोडे सोपे गेले का, काय होतं? सोपं तर काहीच नव्हतं, पण हां मी माझं काही असं बॉडी डबल वगैरे मी नाही करून घेतलं. मी फर्स्टपासून मी एकदम स्ट्रिक्टली बोललो की माझे स्टंट्स मी स्वतः करणार, कारण मी स्वतःला ट्रेन केलं आहे. मला फॉल करता येतं, मला हॉर्स रायडिंग किंवा स्पॉट फायटिंग मी ट्रेंड आहे ह्याच्यामध्ये. तर मला हे खूप इझी अप्रोच झालं आहे, कारण पौराणिक माझे असे ऐतिहासिक मी सिरियल्स केले होते अगोदर, महाभारत वगैरे. त्यासाठी एक ट्रेनिंग दिलेली मला, बेसिक लेवल ऑफ ट्रेनिंग तर होतीच. पण ह्याच्यामध्ये फक्त एक ट्रेनिंग मी अगोदर करून घेतली की घोडा जे देणार होते ना मला, त्यांनी ते मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की काय घोड्याचं सायकोलॉजी ना अगोदर म्हणजे समज कुठला फेवरेट होता का? नाही. घोडा एक मस्तानी म्हणून घोडी आहे, खूप सुंदर घोडी ती. जुहूचे आपला इस्कॉन मंदिरच्या तिकडे आहे ती, तिला घेऊन आलेले. खूप सेन्सिटिव्ह घोडी होती ती. तर अगोदर तिच्याबरोबर मैत्री वगैरे करणं, तिच्यासाठी मग पार्लेजी बिस्किट घेणं, तिला एकदम म्हणजे एकदम गर्लफ्रेंडसारखा डेटवरती घेऊन जायचं आम्ही. त्याच्यानंतर मग एक गोष्ट म्हणजे एक असं आहे ना, एक गोष्ट अशी आहे की घोड्यांना माहीत पडतं जेव्हा तुम्ही त्याच्यावरती बसता ना की हा चालवणार आहे मला की मी ह्याला चालवणार आहे. तर सुरुवातीला ती जरा एक दिवस अशी होती, पण दुसऱ्या दिवशीपासून एक बॉडी लँग्वेज एकमेकांना आम्हाला कळलं. आणि काय माहिती आहे, डिरेक्टर जेव्हा ॲक्शन बोलायचं माझी घोडी ऑटोमॅटिकली धावायची, कट बोलली ऑटोमॅटिकली थांबायची. तर त्याच्यामुळे मी, आणि त्याच्यावरती ते बख्तर मी जे घातलं आहे तो स्टीलचा आर्मर आहे 20 किलोचा, तो रिअल घातलेला आहे. ते तलवार रिअल होती हातात. ते कॉस्ट्युम डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं होतं की थोडं फ्लेक्सिबल द्या, पण ते ॲक्च्युली त्यांनी सर 4 लोक लागायची त्यावेळी आर्मरला फिट करायला, नट बोल्ट स्क्रूमध्ये टाकायचे तेव्हा, आणि 20 किलोचा आर्मर, आणि त्यात घोड्यावरती बसणं, घोड्यावरती सोबत ॲक्शन करणं, तेही साताऱ्यासारख्या उन्हामध्ये. कास्टिंग खूप परफेक्ट, खूप डेडिकेशन. कारण मी सांगतो, एक सिक्वन्स आहे बहादूरगडचा सिक्वन्स आहे, जिकडे महाराजांना पकडलं गेलं. सो जेव्हा हे सगळं सुरू होतं ॲक्च्युली, तर अनुप सर आले, म्हटले की बॉस मैं खाना नाही खाने वाला हूं, जेवणार नाही मी, आणि मी शूज वगैरे काय घालणार नाही, कारण म्हटलं पायाला दगड लागतं. नाही, पण म्हटलं का महाराजांनी घातलं असेल का म्हणे त्यावेळेस. सो अगर उसने नहीं किया तो मैं क्यों करू. सो ते कुठंतरी प्रेम होतं यांचं इमोशनल वाईज. आता कसं झालं आहे की अभिनेता तर उत्तम आहेत, कारण साऊथमध्ये खूप मोठं नाव आहे अनुप सरांचं. पण आज आपण जर पेंटिंग बघायला आजचे ना, सो पेंटिंग कुठेतरी जवळ जातं अनुप सरांसारखे, साईड प्रोफाईलमध्ये गेलो होतं. सो कुठेतरी ते मला खूप मॅटर करतं की लुक वाईज पण, कारण लोकांनी एकतर ॲक्सेप्ट करायला पाहिजे छत्रपती शंभूराजे. फक्त जिरोटॉप घालणं नसतं, पण ते कॅरेक्टर आत्मसात करून, चित्रित करून पब्लिकला ॲक्सेप्ट करायला सांगणं, ती खूप अवघड गोष्ट आहे.
आणि कुठंतरी ही खूप सोपी पडली मला, कारण ध्येयदृष्टी जर बघाल 6.3 6.4 बॉडी बिल्डर, म्हणजे कुठे असं नव्हतंच मला की शंभूराजे नाही आहेत म्हणून. आणि मला अजूनही लक्षात आहे की पहिलं आमचं स्क्रिप्टचं दोघांचं वाचन झालं वैयक्तिक, आम्ही वडूला गेलो. तुम्हाला एक वडू क्यू झालं, म्हटलं माझं शक्तीपीठ आहे म्हटलं शंभूराजांचं, ते आपण तिकडे जाऊया म्हटलं. सो तिकडं वातावरण त्यांना कुठेतरी खूप डिस्टर्बिंग वाटलं. मग त्यांना मी सगळं सांगितलं की इकडे काय घडलं होतं म्हणून. सो कुठेतरी हळूहळू करत ते कॅरेक्टर येणं, महाराजांनी का बलिदान दिलं, कोणासाठी बलिदान दिलं, म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत सगळं काढलं होतं महाराजांचं, म्हणजे एवढी निर्गुण हत्या केली ती शंभूराजांची. असं ते कुठेतरी सांगणं गरजेचं होतं. आणि काय झालं की लोकांना फक्तच फेम माहिती आहे, बट सॅक्रिफाईस कोणाला माहिती नाही. सो तिकडे गेलो. मग शंभूराजांचा जन्म झाला होता पुरंदर किल्ल्यावरती, तिकडे घेऊन गेलो. मग त्याच्यानंतर रायगड किल्ल्यावर गेलो, जिकडे राज्याभिषेक झाला होता. मग हे सगळं कुठेतरी जुळत आलं आमचं. संगमेश्वरलाही घेऊन गेलो यांना, आणि मग कुठेतरी सगळं कॅरेक्टर जुळलं आम्हाला. म्हटलं की शंभूराज आहेत. आणि काय झालं की जेव्हा बनेश्वरला जाऊन दर्शन करून आले, तेव्हा ॲक्च्युली तेज खूप वेगळा होता. कारण मी यांना म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करायला जायचे म्हटलं, कारण तिकडे त्यावेळेस होते महाराज. सो म्हटलं जाऊन या तुम्ही एकदा. सो जाऊन आले, तो तेज खूप वेगळा होता. सो ते कॅरेक्टर कुठे कुठे ना म्हणतो ना की एनर्जीज खूप मॅटर करते. सो मला असं वाटतं की आमचं नशीब खूप चांगलं आहे. म्हणजे ऑफकोर्स आय रिअली थँक संदीप दादा मोहिते पाटील आणि माझे बाकीचे 4 प्रोड्युसर आहेत अजून, शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरानी, केतनराजे भोसले, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एवढी बिग बजेट सिनेमा करण्यासाठी मला संधी दिली. थोडा नाही म्हटलं तरी तुलना होण्याची एक भीती असते, कारण ऐतिहासिक चित्रपट आधी येऊन गेलेले आहेत महाराजांबद्दल, आणि आता एक येऊ घातला आहे विकी कौशलचा छावा. तर मला असं वाटतं की तुमचा आधी येतोय, तर ती भीती नाही आहे का? भीती अजिबात नाही आहे, कारण मला वाटतं संभाजी महाराजांवरती सिनेमा आहे आणि संभाजी महाराजांचं कंपॅरिझन नसावं. मला तर असं वाटतं एक पिक्चर का म्हटलं 100 सिनेमे व्हावे, 100 सिनेमे व्हावे, कारण लोकांना कळलं पाहिजे की संभाजी महाराज कोण होते ते. त्यामुळे सगळ्यात येत राहावे ॲक्च्युली संभाजी महाराज. आणि चांगलं आहे ना, ग्लोबली कळतं आहे लोकांना. आम्ही प्रयत्न तोच करतो की मराठी हिंदीमध्ये केला आणि खूप प्रेमाने सिनेमा केला आहे, दोन्ही भाषांमध्ये केला आहे. आणि प्रोड्युसर्सनी जो काय पैसा उठला आहे, म्हणजे म्हणतो ना की घराची पुंजी लावली आहे त्यांनी, ते ग्रँजर पाहायला तुम्हाला भेटणार. म्हणजे न भूतो न भविष्यात अशी VFX आहे त्याच्यामध्ये. वॉर सिक्वेन्स खूप सुपर वॉर सिक्वेन्स शूट केलेत आम्ही तिकडे. परत यांचं बुऱ्हाणपूरचं असो, राज्याभिषेक असो, जस्ट वॉच इट, तुम्हाला फिल्म दिसतील तिकडे. आणि हे सगळं चित्रित करायला होते महेश आने सर, म्हणजे जो एवढा म्हणजे द यंगेस्ट मॅन ऑन द सेट, बिईंग लाईक 70+ मॅन, बट सगळ्यात यंगेस्ट म्हणून स्टॅमिना एवढा असायचा. तुषार चल ये शॉट लेते अभी करके 14 तास एकटा असायचा कॅमेराहून 35 किलोचा. त्यामुळे त्यांच्याकडनं एवढं मोटिवेशन, तेवढी मोटिवेशन भेटलं आम्हाला सगळे. आणि त्याच्यानंतर मग कमलेश दादा, कारण सगळे इंटिरियर शूट एक्सटिरियर आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर शूट केलं. सो तिकडे ऊन, सगळे थकायचे उन्हामध्ये, कारण एकतर तिकडचं टेम्परेचर आय गेस 32 वगैरे असायचं, कारण कोकणाच्या साईडला. पण हा बाबा अजिबात नाही, कमलेश दादा म्हणजे भाई करूया करूया. सो एवढं त्यांनी पण खूप मोटिवेट केलं. मला बेसिकली काय माहिती आहे, माझ्या गुरुने एक गोष्ट सांगितली मला, विजय लक्ष्मण खानविलकरांनी, की पहिलं दिसणं आहे, तुम्ही जेव्हा समोर येता स्टेजवर किंवा पडद्यावरती येता किंवा छोट्या पडद्यावरती येता, तेव्हा तुमचं दिसणं असतं. मग तुमची शरीरयष्टी काय आहे, आणि मग प्रेक्षकच ठरवतं की हा पोलीस आहे, प्रेक्षकच ठरवतो की संभाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत पर्सनॅलिटी. नंतर आम्ही तोंड उघडलं, डायलॉग डिलिव्हरी, मग परफॉर्मन्स, हे बाकीच्या नंतरच्या गोष्टी, की आम्ही त्या भूमिकेला न्याय देऊ शकलो की नाही. जेव्हा ही भूमिका आली, आणि माझं कसं, मी एंटायर हिस्ट्री ग्रॅज्युएशनला केलं, तेव्हा मला हिस्ट्री माहिती आहे, इतिहास माहिती आहे. जे शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात, जसं मध्यंतरी शाळेमधनं तो धडा पण काढून टाकला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर ते तेवढं नाही आहे. पण एंटायर हिस्ट्रीमध्ये प्रत्येक भागावरती लक्ष दिलेलं आहे. जसं मिडल इंडिया हा विषय होता, 6 सब्जेक्ट होते. चायनाची हिस्ट्री होती मला, अमेरिकेची हिस्ट्री होती, क्रांती, अमेरिकन क्रांती, मिडल इंडिया, पुरातन, चाणक्य, आणि मिडल इंडियामध्ये शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्णपणे विस्तृतपणे आहे. तर आणि मला खूप आवडता विषय आहे इतिहास. म्हणजे आपलं वाचताना जसं आपल्या अंगात येते पटकन, की आपण छत्रपती शिवाजी महाराज, आपण आता छत्रपती संभाजी महाराज असं वाटतं. आणि मला नेमकं त्यांच्या अगेन्स्टची भूमिका आली. तर त्याच्या आधी पण मला एक ऐतिहासिक सिनेमा आला होता, पण माझी अपेक्षा अशी होती की मी अगेन्स्ट नाही काम करा. नाही, पण सिद्दीक खैरियत आहे ना, ह्यांनी जो मला सांगितलंय अशी कथा आहे. कारण ह्या सिनेमात काय केलं, जसं तुम्ही म्हणाल की छत्रपती संभाजी महाराजांचे सिनेमे येत आहेत, त्याच्यातलं हे वेगळे पण काय आहे, त्यांनी हा मुरुड जंजिरा ही मोहीम पकडलेली. छत्रपती संभाजी महाराजांची मुरुड जंजिरा ही मोहीम, हे पर्व पकडलेलं आहे. ह्या सिनेमात तुम्हाला विस्तृतपणे ती मोहीम दिसणार आहे. हे वेगळे पण ह्या सिनेमाचं आहे. त्यामुळे काय होते की
छत्रपती संभाजी महाराज आहेत, सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, पण मुरुड जंजिरे मोहीममुळे सिद्धी खैरियत दिसतोय, त्या मोहिमेमुळे. म्हणजे तेवढंच वेटेज आहे. आणि आपण काय बघतो, कुठलाही कलाकार लेंथपेक्षा डेप्थ बघतो. तर मला असं जाणवलं की या भूमिकेला डेप्थ आहे सिद्धी खैर. आणि त्याच्यामध्ये चॅलेंजिंग पण असं आहे की ते सिद्धी भाषेचा वापर केला होता. मग निर्माते आणि दिग्दर्शकांनी काय केलं, एक जमेची बाजू माझ्या भूमिकेसाठी ती अशी होती की ह्यांनी जे माझे शिपाई ठेवले होते त्यांना काहींना सिद्धी भाषा येत होती. मग काही सिद्धी भाषेचे शब्द मी त्यांच्याकडनं घ्यायचो, ते मला उपयोगी पडले माझ्या भूमिकेला न्याय देण्यासाठी, त्याचा फायदा. जसं गायका समा ओखा, गायका मांस खा, तसं. मग त्यासाठी मग भूमिकेसाठी मग ते सिद्धी खैरियत म्हणून अशी भूमिका म्हणून आपण जरा वेगळा आवाज लावूया काहीतरी, असं मग तो वेगळा आवाज. आणि मग गेटअप असा दिलाय की जसं आता त्यांनी मोशन पिक्चर पाठवलं, नशीब ते खाली नाव दिलं त्यांनी सिद्धी खैरियत ॲज अ ॲक्टर कमलेश सावंत. नाही ते कोणाला कळलं नव्हतं की मी आहे तो, कारण तो गेटअपच वेगळा आहे. नाही, जे येईल ते आपलं असतं. हां, आपण फक्त घोडा चालवायला. अरे घोडा, मी वासुदेव बळवंत फडके नावाचा सिनेमा जेव्हा मला आला होता, गजेंद्र अहिरेंसोबत पहिल्यांदा काम करणार होतो आणि अजिंक्य देवांसोबत मी काम केलं होतं. युनिट 9 आम्ही सिरियल केली होती अख्खीची अख्खी, निशिकांत कामत दिग्दर्शक. तर मी पुस्तक वाचलं की असे सिनेमा आपण करताना आपण वाचन केलेलं बरं असतं. पिरियड फिल्म, क्रांतिकारक फिल्म, कारण सगळ्या अख्ख्या भारताला इतिहास माहिती आहे, अख्ख्या भारताला क्रांती माहिती आहे, अख्ख्या भारताला पिरियड सिनेमे माहिती आहेत. पुरातन सिनेमे ठीक आहेत, त्याच्यात आपण लिबर्टी घेऊ शकतो, पण अशा सिनेमांमध्ये लिबर्टी आपण घेऊ शकत नाही आणि त्या कलाकाराला पण लिबर्टी घेता येत नाही, तरी घेऊ नये. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके दौलती रामोशी मी करणार म्हणून हे पुस्तक वाचलं. 325 पानांचं ते पुस्तक आहे वासुदेव बळवंत फडके. मी पूर्ण पुस्तक वाचलं आणि त्याच्या फक्त एकच पॅराग्राफ आहे, त्याच्यामध्ये दौलती रामोशीचा उल्लेख आहे. आणि बॅड लकीली त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की ते सुभेदार म्हणून त्यांना संबोधलं जात होतं आणि ते चांगले घोडस्वार होते. तिथेच माझी पुढची पानं गेली, कळली माझी पूर्ण. आता काय करायचं, आता काय पुढे वाचायचं की नाही वाचायचं. मग पुढे काय पुढे उल्लेख नव्हता. आता मी टेन्शनमध्ये होती, घोडा चालवायचा. मी आधीच सांगितलं होतं ना की मला घोडा येत नाही. नाही नाही, मग मी आणला, मित्राला सांगितलं, मित्र सांगून भाड्याने घोडा आणला शिकण्यासाठी. का तर गजेंद्र अहिरे ऐकणार नाहीत आणि तो चांगला घोडस्वार होता म्हणे दौलती रामोशी, म्हणजे करावंच लागेल ना आपल्याला. आणला घोडा, मी घोड्यावर बघा, घोडा धावला की मी खाली रस्त्यावर असायचो. अच्छा, 10 वेळा घडलं, माझी कंबर गेली. मग माझ्या मित्रानेच घोडा चालवला. मग मी त्याला म्हटलं एक काम कर, घोडा उभा करूया, चढूया आणि उतरूया, एवढी ते प्रॅक्टिस करतो. मग मी तेवढीच प्रॅक्टिस केली आणि त्या सिनेमाच्या शूटला गेलो. मी आधीच रिक्वेस्ट केली होती की मला घोडा येत नाही. आता पहिला इन्सिडेंट तुम्हाला घोड्यात सांगतो, मी का आवडतो. युद्ध होतं, युद्ध, आणि घोडा घेऊन मला असं इथे यायचं. तर घोडे अशिक्षित घेतले होते माझ्यासारखेच तिथे, कारण मराठी सिनेमा. इथून फक्त तिथे जायचं आणि मला डायलॉग बोलायला. म्हणजे डायलॉग आपलं कॉन्फिडंट आहे, पण घोड्यात तिकडून पण तिथे मला कसं जाता येणार आहे आणि मला स्वतःहून कसं नेता येईल ना त्या घोड्याला. तर मग फाईट मास्टर असिस्टंट होते कॉलेजी, मैं लेके चलता हूँ. थँक्स यार. तोच असिस्टंट माझ्यावर फाईट करणार आहे. तो माझ्या घोड्याला पकडून आहे आणि तलवार मारायचा. एक स्टडी कॅम्पचा शॉट होता म्हणून मी जरा सुटलो, वाचलो. जसं ॲक्शन बोलेल मी, तलवार आमची एकमेकांना आपटली गेली, आवाज झाला आणि त्या घोड्याने घसरगुंडी केली माझ्या आणि मी डायरेक्ट खाली. मी ह्यांच्या मॉबमध्ये म्हटलं आता आपण तुडतवलं जाऊ. मी पळालो झुडपात. हा माझा पहिला इन्सिडेंट आणि तिथे माझा कॉन्फिडन्स गेला. म्हणजे आपलं शक्यच नाही, त्या घोड्याने डायरेक्ट घसरगुंडीच केली, डायरेक्ट खाली गेला. त्यामुळे पहिलं म्हटलं ही भूमिका जेव्हा आली तेव्हा पहिलं म्हणजे पहिला प्रश्न माझा होता, घोडा चालवायचा आहे, नाही तर मग नको. हा, मग आपलं मग घोडा जोरात. मला असं वाटतं की संवादांची मजा ही ऐतिहासिक सिनेमात अर्थातच खूप मोठी असते आणि त्यावर सर्वात मोठी भिस्तही असते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर मी ठाकूर अनुपजी यांना रिक्वेस्ट करते की एखादा संवाद नक्कीच व्हायला हवा. रायगड म्हणजे स्वराज्याचा काळीज आणि काळजावर वार करणाराचा कोथळा काढायला सक्षम आहे संभाजी. त्यागपराला आमचा निरोप धाडा. स्वराज्यात राहायचंय तर गपगुमान राहा म्हणावं. अंतरून पसरशील तर पायच काढून घेऊ. क्या बात आहे. मला असं वाटतंय की ही झलक आहे तर मग पिक्चर तर अभी बाकी आहे असंच म्हणेन मी. खरंच खूप छान वाटलं आणि अर्थात या सिनेमासाठी खूप भरभरून शुभेच्छा सर्वांनाच. जाता जाता पुन्हा एकदा तुम्ही.
थँक्यू सगळे प्रेक्षकांना माझं खूप खूप नमस्कार अँड थँक्यू सो मच. माझी विनंती की तुम्ही 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहात हा सिनेमा पहा आणि तुमचा आशीर्वाद द्या. आणि पार्ट 2 आम्ही ह्याच्यापेक्षा अजून मोठ्या लेवलवरती आणायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुमचं सपोर्ट आणि आशीर्वाद असू द्या. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. 22 नोव्हेंबर प्लीज विसरू नका. खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने सिनेमा तयार केलेला आहे. न भूतो न भविष्यती असे संभाजी महाराज आपण दाखवलेत, मोर दॅन अ सुपर हिरो. सो प्लीज सगळ्यांनी 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये विथ फॅमिलीज या, ही माझी नम्र विनंती. मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपला हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजच्या 22 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. हा आपला सिनेमा आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्की पाहाल. सिनेमागृहातच जाऊन पहा. तुम्ही पाहिलात तर तीच शाबासकीची थाप आमच्या पाठीवर पडली अशी आम्ही समजू. आणि मग पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही नव्या भागासाठी तयार राहू. धन्यवाद.